नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देशभरामध्ये विविध प्रकारच्या प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी प्रणित आघाडीच्या मध्ये व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रात आलेली एक प्रतिक्रिया सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी ठरली आहे आणि ती प्रतिक्रिया दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस यांची आहे. आपल्या सगळ्यांनाच याची आठवण असेल की सुमारे 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तांतर झालं त्यावेळेला अनपेक्षितरित्या याच देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचा पक्षानं आदेश दिला. याच आदेशाचा पुढे कायम त्याग असा गवगवा करण्यात आला. पण आता हाच त्याग महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी कारणीभूत ठरलाय हे लक्षात आल्यानंच की काय कदाचित उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मोकळं करा यापेक्षा पक्ष सांभाळू द्या अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे. फडणवीस तसं पाहायला गेलं तर अत्यंत संयमी आणि अत्यंत शिस्तप्रिय असेच नेते आहेत. त्यांनी आपली भूमिका यापूर्वी नेतृत्वाकडे मांडली होती आणि त्यानंतर आपल्या भूमिकेतला बदल सुद्धा नेतृत्वाच्या आदेशाने केला होता. यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. ती त्यांनी नेत्यांना कळवली असेल अशी अपेक्षा आहे. पण मुळात देवेंद्र फडणवीस या स्थितीपर्यंत का पोहोचले आहेत याची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हा देवेंद्र फडणवीसांचा चकवा आहे की ते एका अनपेक्षित आणि अज्ञातांच्या माध्यमातून रचल्या गेलेल्या चक्रव्यूहात अडकले आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आजच्या लक्षवेधीमध्ये त्याच निमित्तानं आपण आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांच्या बरोबर चर्चा करणार आहोतच. त्यांची ओळख मी आपल्याला करून देतोच. पण तत्पूर्वी हे सगळं वक्तव्य जिथून सुरू झालं आणि ज्या पत्रकार परिषदेतून सुरू झालं त्या पत्रकार परिषदेतलं एकूणच हावभाव सहित देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आपण ऐकणार आहोत. तिथून आपल्याला कल्पना येईल की वेदना नक्की काय आहे. एक संकेत घेण्याचा प्रयत्न आपण त्यामधून करणार आहोत. आपण पटकन पाहतोय काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस. मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल. आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो. या निमित्तानं आपल्याला समजून घ्यायला लागेल की काय कारण आहे ज्या कारणांच्या मुळे देवेंद्र फडणवीसांनी एक स्पष्ट थेट भूमिका विद्यमान स्थितीमध्ये घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी हा चकवा निर्माण केलाय का आणि हा चकवा नसेल तर कोणत्या चक्रव्यूहात देवेंद्र फडणवीस अडकले आहेत याची एक संभावित कारण विश्लेषणाच्या माध्यमातून आपण लक्षात घेणार आहोत. पहिलं एक कारण असं असू शकतं की बावनकुळे यांचं नेतृत्व संघटना बांधणीमध्ये अपयशी ठरलेलं आहे. पक्ष सत्तेत आहे पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मात्र सत्तेपासून वंचित ठरलाय. स्वतः कामाचा प्रचंड ताण अंगावर असल्याने देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांच्या पासून दूर आहेत. दुय्यम नेत्यांच्या वर्तनामुळे कार्यकर्त्यांची नाराजी वाढतीये. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा भाजपाला फटका बसलाय. शिंदे आणि अजित पवार यांच्या
क्षेत्रातल्या घुसमटीमुळे म्हणजे शिंदे आणि अजित पवार हे पक्षाच्या सोबत आल्यानं भाजपींची घुसमट झाली आहे. संघटना विस्कळीत असल्यानं विधानसभा जिंकणं अवघड आहे हे फडणवीसांच्या लक्षात आलेलं आहे. आणि जर समजा विधानसभा जिंकली नाही तर राजकीय कारकीर्द धोक्यात येईल याची कल्पना सुद्धा त्यांना आलेली आहे. या चर्चेच्या निमित्तानं आपण आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांपर्यंत पोहोचतोय. या चर्चेत आत्ताच्या घडीला आपल्याला 3 मान्यवर दिसतात. एक आणखीन मान्यवर आपल्या सोबत जोडले गेले, त्यांचाही लवकरच समावेश स्क्रीनवर होईल. माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके आहेत. आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत. विद्याताई चव्हाण माजी आमदार आणि आत्ताच्या घडीला राष्ट्रपच्या प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत आहेत. आणि मकरंद मुळे आपल्याला या चर्चेत राजकीय विश्लेषक म्हणून लाभले आहेत. त्यांच्याच सोबत मुंबईच्या आमच्या स्टुडिओमध्ये ठाकूर संजय सिंग सुद्धा राजकीय विश्लेषक म्हणून आहेत. मला पहिल्यांदा प्रश्न पटकन आधी आमच्या सोबत स्टुडिओमध्ये असलेल्या ठाकूर संजय सिंग यांना विचारायचं आहे. ते आता आपल्या स्क्रीनवर दिसतील. संजय सिंग जी, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांमध्ये येऊन हे सांगितलं की उपमुख्यमंत्रीपद नकोय, पक्ष बांधणीसाठी काम करणं गरजेचं आहे, हे पक्ष बांधणीसाठी काम करणं गरजेचं आहे हे लक्षात त्यांच्या कधी आलं असेल? जी मुझे पूछ रहे हैं? बिल्कुल बिल्कुल संजय जी. देखिए, ऐसा है कि उनका जो निर्णय है वो आज के हालात को देख के हो सकता है और संभवतः ये भी हो सकता है कि जो परफॉर्मेंस है उस आधार पे, नैतिकता के आधार पे जब वो खुद छोड़ रहे हैं तो बाकी लोगों को भी छोड़ देना चाहिए. कारण ये है कि आप देखिए, भारतीय जनता पार्टी ने जितनी सीट लड़ी और एनसीपी ने जितनी सीट लड़ी, शिवसेना शिंदे गठ ने जितनी सीटें लड़ी, और दूसरी तरफ कांग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार और उद्धव ठाकरे जितने सीटें लड़ी, आप देखेंगे ध्यान से तो इस पूरे चुनाव में एक तरफ शरद पवार जी की एनसीपी का स्ट्राइक रेट कितना ज्यादा है, दूसरी तरफ अजित पवार जी का स्ट्राइक रेट कितना कम है. हाँ, ये अलग बात है कि जब आप शिवसेना उद्धव ठाकरे गठ और शिवसेना शिंदे गठ की तुलना करेंगे आप, तो उसमें आप निश्चित रूप से यह कह सकते हैं कि शिवसेना उद्धव ठाकरे गठ पर शिवसेना शिंदे गठ बहुत भारी पड़ गया है. अगर आप स्ट्राइक रेट देखेंगे तो उद्धव ठाकरे का उन फोर्सेस के साथ जाना बिल्कुल शरद पवार जी की जो महारत थी उसके तहत उन्होंने कांग्रेस का फायदा कर लिया, अपना फायदा कर लिया, उनका दोनों का 70% के ऊपर स्ट्राइक रेट चले गया. वहीं पे उद्धव ठाकरे इतनी सीटें लड़ने के बाद इतनी कम सीटें ले पाना, 40% से नीचे उनका स्ट्राइक रेट चले गया. और शिंदे जो हैं उन्होंने उनके सामने लड़के, उद्धव ठाकरे के सामने लड़के इतनी ज्यादा सीटें जीत ली. इसका मतलब है कि महाराष्ट्र का मराठी मानुस उसने शिंदे साहब के जो अपनी प्रतिबद्धता थी बाला साहब ठाकरे के प्रति उसको स्वीकार कर लिया, जबकि उद्धव ठाकरे जिन्होंने बाला साहब की परवाह न करते हुए जाके कांग्रेस की गोद में बैठ गए, उनको नकार दिया है. इसीलिए उनका मत प्रतिशत भी आप देखेंगे तो इस समय शिंदे साहब और उद्धव ठाकरे के दोनों पार्टियों में जो मत प्रतिशत है सिर्फ 3% का अंतर है. पहले ही चुनाव में शिंदे जी ने इतना बढ़िया परफॉर्मेंस कर दिया, उद्धव ठाकरे जी को मुंह की खानी पड़ी है उनके सामने. ये एक एनालिसिस है जिसकी तरफ किसी का ध्यान नहीं जा रहा है. जी, पण आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदापासून दूर होण्याचा निर्णय कळवलेला आहे केंद्रीय नेतृत्वाला. सर्वसाधारणपणे पक्षाची शिस्त वेगळी आहे भारतीय जनता पार्टीची. आपल्याला पटकन आपल्या इतर मान्यवरांपर्यंत आता पोहोचायचंय. आपल्यासोबत गणेश हाके आहेत, मकरंद मुळे आहेत, विद्याताई चव्हाण आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेत आपण स्वागत करू. विद्याताई, मला पटकन आपल्याकडून जाणून घ्यायचंय, त्यानंतर आपण इतर प्रत्येकालाच टप्प्याटप्प्याने बोलण्याची संधी देणार आहोत. एक छोटीशी विनंती मात्र आहे, प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. विद्याताई, आपण सांगा, त्रयस्थ म्हणून या निर्णयाकडे आपण कसं पाहता आहात आणि ही वेळ का आली असावी? मी अशा साठी बघतेय की फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्या मनाला जो योग्य वाटतो तो आत्मपरीक्षण त्यांनी स्वतःच केलं असावं आणि ते या निर्णयापर्यंत येऊन ठेपले की आता आपल्याला विधानसभेच्या निवडणुकांची जर तयारी करायची असेल तर आपल्याला कुठलं तरी एक पद सोडायला लागेल आणि पक्षाची जबाबदारी पूर्ण घ्यायला आपण पाहिजे असं त्यांचं अंतर्मन जर त्यांना सांगत असेल आणि त्यांनी जर त्याचं मान्य केलं असेल
तर मला असं वाटतं तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आता त्यांच्या निर्णयातनं त्यांना उपमुख्यमंत्री पदातनं त्यांना मोकळं करायचं की नाही तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यामध्ये आमच्यासारख्यांनी बोलण्यापेक्षा फडणवीसांनी जो निर्णय घेतलाय तो त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून किंवा त्यांनी स्वतःला त्यांच्या जे योग्य वाटतं तो निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे किंवा त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी ते ठरवलं पाहिजे की फडणवीसांची तेवढी कपॅसिटी आहे की ते सत्तेचं पदही घेऊ शकतात आणि ते म्हणजे भाजपचं सुद्धा काम विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने करू शकतात. हे सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षांतर्गतचा आहे, तेव्हा त्यांनी ते ठरवावं. अगदी विद्याताई, आपण आपल्याकडून दिलेल्या प्रतिक्रियेतला एक महत्वाचा धागा लक्षात घेतो आणि गणेश हाके यांच्यापर्यंत पोहोचतो. गणेश हाके, प्राप्त स्थितीमध्ये विद्याताईंच्याकडून सुद्धा फडणवीसांच्या एका बाबीचं कौतुक करण्यात आले आणि त्या म्हणतायत की देवेंद्र फडणवीस एकाच वेळेला 2 जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. प्रसंगी त्यांच्या नेतृत्वात काही गोष्टी यशस्वीरित्या आणि सहज साध्य होऊ शकतात. पण मला याच अनुषंगानं विचारायचंय आपल्याला, नक्की बिनसलंय कुठं? नाही प्रसादजी, ह्या आजच्या ज्या काही माननीय देवेंद्रजींच्या ह्या निर्णयामुळं काही त्याच्या मागे बिनसलेलं प्रकरण आहे, काहीतरी वेगळ्या पद्धतीचे काहीतरी गुगली आहे वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या मला असं वाटतं चर्चा नाही आहेत त्या, ती वस्तुस्थिती आहे. मुळात देवेंद्र फडणवीस हे एक फार शिस्तबद्ध, अत्यंत संयमी आणि अत्यंत प्रामाणिक अशा पद्धतीचा नेता आहे आणि त्याच्यामुळे काय आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यावरती उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना जी जबाबदारी इतर मंत्र्यांच्या वरती म्हणा, माझं तर म्हणणं असं धाडसानं म्हणेल की इतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पेक्षाही अधिक समर्थपणे ते महाराष्ट्राच्या सरकारचं जे काही नेतृत्व करत होते, त्यामुळं वेळेच्या अभावी त्यांना पक्ष संघटनेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता असं त्यांना वाटतं आणि त्यामुळं हा जो काही पराभव झालेला आहे तो मी माझ्या थोडस दुर्लक्ष झाल्यामुळे झालेला असेल. माझी ही जबाबदारी होती, मी माझ्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढल्या, तेव्हा माझी ही जबाबदारी होती आणि थोडी कुठेतरी या जबाबदारीमध्ये मी कमी पडलेलो आहे ही प्रामाणिक भावना त्यांच्या मनात असल्यामुळं अखर म्हणजे अत्यंत इतक्या आपला पराभव प्रामाणिकपणे पराभव पत्करणं, मान्य करणं आणि तोही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पराभवाला आणि कुणीही नाही तर मी देवेंद्र फडणवीस व्यक्तिशः मी जबाबदार आहे असं इतक्या मोठ्या मनाने त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या लोकांना, आमच्या कार्यकर्त्यांना अगोदर सांगितलं होतं. पण मला गणेश हाके आपल्याला थांबवायचं आहे आणि पटकन संजय ठाकूर यांच्यापर्यंत गेल्याच्या नंतर पुढच्या टप्प्यासाठी मकरंद मुळे यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. ही 2 निरीक्षण आता संजयजी आपल्या समोर आहेत. एका बाजूला विद्याताई चव्हाणांचं वक्तव्य आहे, दुसऱ्या बाजूला गणेश हाकेंचं वक्तव्य आहे. या दोन्हीतला जर समजा आपण एक मध्यम मुद्दा काढला तर तो असा आहे की जबाबदारी घेण्याची भूमिका. पण जबाबदारी घेण्याच्या भूमिकेच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत आणि संजयजी यातून संकेत असे मिळत आहेत की त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नसतानाही उपमुख्यमंत्री करायला लावणं हेच सगळ्यात मोठं आव्हान ठरलेलं आहे आता. देखिए, ये सच्चाई है कि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष रहते हुए उन्होंने संगठन का विस्तृत तरीके से काम किया था और भारतीय जनता पार्टी को 2014 में सत्ता में लेके आए थे. 2014 से 19 तक जितने यशस्वी तरीके से उन्हें महाराष्ट्र का शासन किया एक मुख्यमंत्री के तौर पे, मैं एक विश्लेषक के तौर पे निश्चित रूप से कह सकता हूं कि अब तक के महाराष्ट्र के इतिहास में कोई ऐसा मुख्यमंत्री नहीं मिला जिसने एकदम जिसके ऊपर एक दाग न लगा हो और 5 साल तक सत्ता को संचालित किया हो. दूसरी बार जब उद्धव ठाकरे 19 में उनको दगा देकर छोड़कर गए और सत्ता में गए तो उस समय उप मुख्यमंत्री बनना नहीं चाहते थे और महाराष्ट्र की जनता भी उनको ही मुख्यमंत्री देखना चाहती थी. ये सत्य है. 2019 का जो मैंडेट मिला था वो देवेंद्र फडणवीस जी को ही मुख्यमंत्री बनाने का मैंडेट था. लेकिन जब भारतीय जनता पार्टी की सरकार आई भी तो पता नहीं किन परिस्थितियों में क्या कारण हुए कि उनको मुख्यमंत्री नहीं बनाया गया और जब वो मुख्यमंत्री नहीं बने तो वो मुख्यमंत्री बनने सत्ता में शामिल होने के लिए तैयार नहीं थे. उन्होंने कह भी दिया था माध्यमों से कि मैं नहीं रहना चाहता हूं. लेकिन फिर वही बात है जैसे आज उन्होंने कहा है, लेकिन भारतीय जनता पार्टी के बड़े नेता अगर उनको आदेश देंगे कि नहीं
आप जहां हैं वहीं रहना है तो उनको रहना पड़ेगा, लेकिन उन्होंने अपने तौर पर अपनी तरफ से ये जिम्मेदारी लेकर एक बड़ा दिल दिखाया है और बड़े साहस का काम किया है। पण मला चर्चेतला हा मुद्दा निश्चित समोर ठेवायचा आहे। मकरंद मुळे यांच्यापर्यंत जाण्याची हीच वेळ आहे आणि त्या निमित्तानं मकरंद मुळे आपल्याला बोलतं करतो। या सगळ्यात 3-4 एक गोष्टी सुटतायत असं मला वाटतं, त्याच्यावर तुमच्याकडून प्रकाश टाकला जाणं अपेक्षित करतो। पहिला मुद्दा तर असा की ज्याला पक्ष संघटनेत राहायचं होतं, पक्षवाढीसाठी काम करायचं होतं आणि संघटनात्मक यश मिळवून द्यायचं होतं निवडणुकीत, त्याच्याकडे अतिरिक्त जबाबदारी आल्यानं गाडी कुठेतरी फसली बिनसली। दुसरा मुद्दा याच्यात अजून असा येतो की आज आपण म्हणून बसलेला आहात की उपमुख्यमंत्री पद नको, केंद्र मला वाटत नाही तो मुद्दा स्वीकारेल। यानंतर जी होणारी परिस्थिती आहे त्यात आव्हान किती असेल? नाही, असं आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 2014 ते 2019 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर 2019 ते सत्तांतर होईपर्यंत मधल्या 2-2.5 वर्षाच्या काळातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सत्तांतर झाल्यानंतरचे उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस, तर हा जो सगळा 10 वर्षाचा देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ आहे, त्या सगळ्या कार्यकाळातल्या देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती, त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता, काम करण्याच्या पद्धती, या सगळ्या पार्श्वभूमीवर समजा आपण असं गृहीत धरलं पाहिजे की आत्ताचे जे निकाल काल आलेले आहेत ते भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला जरी सोयीचे आले असते किंवा अधिक मोठ्या प्रमाणात महायुतीचं पारडं जड झालं असलं तरी एकूण जी भारतीय जनता पार्टीची जी कार्यशैली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सत्ता आली असती, शपथविधी झाले असते, मंत्रिमंडळ झालं असतं, तर कालांतराने देशभरातल्या संघटनेत काही ना काही बदल झाले असते, ते महाराष्ट्रातही होऊ शकले। आता महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या युतीला मिळालेलं यश, अपयश किंवा कमी यश जे आहे त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्यांनी अशी भूमिका घेणं की जसं विद्याताईंनी चर्चेच्या सुरुवातीला म्हटलं, त्यांनी अतिशय संयमी आणि योग्य प्रकारे म्हटलं की त्यांना आतून त्यांचा आतल्या आवाजाने असं सांगितलं असेल, अशा प्रकारची भूमिका मांडली, तर आपण संशयाचा फायदा म्हणजे जरी राजकीय चर्चा असली तरी त्यांना देऊया की त्यांना मनोमन असं वाटलं असेल की नाही आता अधिक संघटनेकरता वेळ दिला पाहिजे। याचा अर्थ उरलेले संघटनेतले ते काम करत नाहीयेत का, ते अपयशी ठरले असा मुद्दा नसतो, परंतु शेवटी एक पक्कड असते। 10 वर्षाचा एक चेहरा आहे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आज तरी देवेंद्र फडणवीस सेंट्रिक विचार करतोय, त्याचे फायदे तोटे त्यावेळी संघटनेने त्यांनी अंतर्गत त्याचा अनालिसिसही केला असेल, त्याचं काही त्यांनी विश्लेषण केलं असेल। या पार्श्वभूमीवर जी चर्चेत मुद्दा आला होता की एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री म्हणून नाव हे देवेंद्र फडणवीस यांनीच घोषित केलं होतं आणि त्यावेळी ते असं म्हणले होते की मी सत्तेत जाणार नाही, सत्तेला सगळ्यात ही मदत करीत, पण केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं, सल्ला दिला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। आता हा जो सगळा 10 वर्षाचा किंवा आत्ताचा जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे आणि निवडणुकीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरचं निवडणुकीत महायुतीला न मिळालेलं अपेक्षित जे यश, या पार्श्वभूमीवर आता एक असं आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे प्रसादजी की अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद होणार नाहीत, यांच्यात गैरसमज होणार नाहीत, धुसफूस होणार नाही, पण असं होणारच नाही असं गृहीत धरून चालता येणार नाहीये। खालच्या स्तरावर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कुठे ना कुठे थोडंसं खट्टू होणार आहे, कुठे ना कुठे एकमेकांविषयी नाराजी व्यक्त केली जाणार आहे, थोडेसे गैरसमज। मकरंदमुळे मला असं वाटतं की इथे नेमका विषय हा नेत्यांमधल्या समन्वयाचा नाहीच आहे, हा विषय खरं तर कार्यकर्त्यांमधल्या समन्वयाचा आहे आणि इथेच गडबड झालेली दिसते आहे। आता आपल्यासोबत विद्याताई आहेत, विद्याताईंना एक पटकन चर्चेची संधी त्या निमित्तानं देऊ आणि मग मी चर्चेला पुढे नेतो। दरम्यान मकरंद मुळेंना काही महत्वाचा मुद्दा मांडायचा असं दिसतंय। मकरंदजी, वेळेची मर्यादा पाळा, 30 सेकंद आहेत। त्याच मुद्द्यावर मला यायचंय की अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपली संघटना एक राहणं, एक परत एकदा संघटनेतलं आणि कोणालाही वाटतं आपलं स्थान भक्कम करून घेणं आणि दुसरं सगळ्याची जबाबदारी घेऊन एका पालकत्वाच्या भूमिकेत जाणं आणि केंद्रीय नेतृत्वाला जर काही पुढच्या काळात जर मोठे निर्णय करायचे असतील तर त्याकरता आपण उपलब्ध आहोत अशा प्रकारचा संदेश देणं। मला असं वाटतं की तिन्ही कारणांनी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीसांनी आजची भूमिका मांडली असावी। अगदी या कार्यकर्त्यांमधल्या समन्वयाचे फटके अनेक ठिकाणी अनेकांना बसलेले दिसत आहेत। आत्ताच्या घडीला जो सुनेत्रा पवारांचा पराभव आहे त्याच्यामुळे महायुतीमध्ये कुरबुरी सुरू झालेल्या आहेतच, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं काढलेला सर्व्हे हाच पराभवातल्या आणि त्यात सुद्धा अनेक ठिकाणी उमेदवार बदलायला कारणीभूत ठरला असं आता शिंदे गटाच्याकडून सांगितलं जात आहे। मला विद्याताई आपल्याला विचारायचं होतं की
महायुतीतल्या या कुरबुरींच्याही पेक्षा हा समन्वय शक्यच नव्हता का? शिंदे, पवार आणि भारतीय जनता पार्टी या 3 स्तरांवरचे नेते एकमेकांसोबत आले, कार्यकर्ते का आले नसतील? नाही, मला असं वाटतं प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या होत्या आणि सीट्स कमी झाल्या होत्या. कारण आधी व्हायचे 2 वाटे, शिवसेना आणि भाजपमध्ये. आता त्याच्यात 3रा हिस्सेदार आल्यामुळे 3 वाटे त्याच्यात झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागण्या वाढत गेल्या. आता एकनाथ शिंदेच्याच पक्षाचं बघितलं तर त्यांनी जास्ती सीट्स लढल्या. अजितदादांच्या पक्षाने एकदम कमी 4च सीट लढल्या. कारण अजितदादांना लोकसभेच्या निवडणुकांपेक्षा विधानसभेची निवडणूक ही जास्ती महत्वाची वाटते. आता ते प्रत्येकाला जे महत्वाचं वाटतं त्याप्रमाणे त्यांचा समन्वय असतो. परंतु इथे मला एक सांगायचंय की जेवढी मोठी खुर्ची म्हणजे जेवढी मोठी सत्ता तेवढी मोठी जबाबदारी असते प्रत्येकाकडे, आणि ती जबाबदारी कशी पेलायची हे ज्याने त्याने ज्याचं त्याचं ठरवलं पाहिजे, आणि ते फडणवीसांनी ठरवलं असावं. दुसरं मला एक सांगायचंय, आपल्या पॅनलमध्ये जे हिंदीमध्ये बोलतायत, मला स्क्रीनवर आता दिसत नाहीये, पण ते सारखं उद्धवजींवरती जे खापर फोडतायत ते बरोबर नाहीये. कारण हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कुठल्या नेत्याला कुठली जबाबदारी द्यायची, विद्याताई ऐका जरा, मी काय बोलतोय. विद्याताई ऐका, मी त्यांच्यावर खापर नाही फोडतोय. मी फक्त तुम्हाला एनालिसिस सांगतो. या इलेक्शन मध्ये जो पर्सेंटेज आहे ना, मला ऐका जरा, ऐका, चुकीचा नाहीच आहे, मी विश्लेषण करतो ना. ऐका जरा. उद्धवजींना तुम्हाला कमी लेखण्याचा काही अधिकार नाहीये. काही ऐका जरा, मी जे काय सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल बोलतोय. महाराष्ट्रभर जी काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल माझं विश्लेषण असं आहे की जर का उद्धव ठाकरेंना 16% आणि एकनाथ शिंदेनं 13% पहिल्याच इलेक्शन मध्ये त्यांनी मत मिळवत असतील तर निश्चित रूपाने उद्धव ठाकरे समोर इलेक्शन लढून ते जिंकत असतील, त्यांची सीट जास्त येत असतील, मग निश्चित रूप आपल्याला हे मान्य करावं लागेल की एकनाथ शिंदे भारी पडले उद्धव ठाकरेंवर. ही सत्य परिस्थिती आहे. सीट डिक्लेअर करणं म्हणजे ती वर्ण प्रेशर आल्याशिवाय ते झालेलं नाहीये. मला माहितीये तिथे मतमोजणी झाली होती, डिक्लेअर केलं होतं, विपक्षाचे जे लोक आहेत त्यांना आज हरले असते तर ईव्हीएम गडबड होती. आज कुठल्या प्रकारची चांगली परिस्थिती त्याला स्वीकार करा. ठीक आहे, मला त्याला स्वीकार करा. आणि त्याच्याबद्दल लोक बोलतीलच. मी हिंदीमध्ये बोलत होतो त्याचा अर्थ हे नाही की मला मराठी येत नाही. ठीक आहे, अगदी संजय ठाकूर वेळ प्रसंगी चांगली हिंदी आणि चांगली मराठीही बोलतील. विद्याताई, आपण मुद्द्यापर्यंत येऊयात. मुद्दा आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य आहे आणि मला त्यातला चकवा आता आपल्या समोर आणायचा आहे. आपण आधी चक्रव्यूहाच्या अनुषंगाने चर्चा केली, त्यातला एक मुद्दा खरं तर पटकन संजय ठाकूर सांगू शकतीलही. देवेंद्र फडणवीसांना अनिच्छेनं दिलेली जबाबदारी ही त्यांना आणखीन अडचणीत आणण्यासाठी होती का? देखिए प्रसाद जी, बहुत ईमानदारी के साथ अब मैं वो कहने जा रहा हूं जो विद्याताई सुनना चाहती हैं. सत्य परिस्थिति यह है कि जब भारतीय जनता पार्टी ने अजीत पवार को अपने साथ लिया, उस समय भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को भी ये बात नागवार गुजरी थी. और आज इस इलेक्शन के बाद ये परिस्थिति दिख रही है कि अब वो लगभग पूरी तरह से भारतीय जनता पार्टी पर लाइबिलिटी हो चुके, एक बोझ है उनके तरफ से. देखिए, मैं इसीलिए शिंदे साहब की तारीफ कर रहा था कि एकनाथ शिंदे ने जिस तरह से लड़ाई लड़ी और जिस तरह से उद्धव ठाकरे के सामने सारी सीटें जीत के लेके आए, उलट उसके अजीत दादा पवार के गठ ने कुछ भी नहीं किया ऐसा बोल सकते. कोई स्ट्राइक रेट ही नहीं है. उससे फायदा किसका हुआ? शरद पवार साहब का हुआ, कांग्रेस का हुआ. उनका स्ट्राइक रेट बहुत अच्छा हुआ दोनों का. उद्धव ठाकरे जी के उनके शायद उन और जगहों पे हाथ का पंजा होता तो परिस्थिति अलग होती. एक जो इंडिपेंडेंट चुना हुआ है महाराष्ट्र में, आप देखिए जी, वहां पे भी उद्धव ठाकरे का निशान था, इसलिए नहीं चला. और वहां पे जो चुन के आए वो हाथ के पंजे के साथ जाने वाला है. मैं सिर्फ ये कह रहा हूं कि महाराष्ट्र का मराठी मानुस, उसने उद्धव ठाकरे को पूरी तरह से नकार दिया है और शिंदे साहब उन पे बहुत भारी पड़े. ये सत्य परिस्थिति है. ठीक है. और भारतीय जनता के पार्टी के ऊपर अजीत पवार एक लायबिलिटी हो चुके हैं, ये दिखाई पड़ रहा है. ये कहने का साहस करना पड़ेगा. बिलकुल, आपण एक बऱ्यापैकी मोठं धाडस थेटच केलेलं आहे की अजित पवार हे आता भारतीय जनता पार्टीच्या गळ्यातलं लोढणं बनलेले आहेत. ही भूमिका आणि हे वक्तव्य इतक्या ठामपणे चर्चेत आलंय. गणेश हाके, आपल्यापर्यंत आता या निमित्तानं चर्चा आणण्याची गरज आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला न विचारता अजित पवारांना सोबत घेतलं जात असेल आणि देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या सोबत
राहायची जबाबदारी दिली जात असेल, जी यापूर्वी सुद्धा एकदा देऊन अनिच्छेनं देवेंद्र फडणवीसांना पहाटेचा शपथविधी करायला लावला होता, आत्ताच्या स्थितीत सुद्धा तसंच दिसतंय, मग आता या अशा प्रकारच्या अवांछित जबाबदाऱ्या झटकण्यासाठी फडणवीसांनी काही संकेत दिलेले आहेत का? गणेश हाके आधी आपण, त्यानंतर मकरंद मुळे. नाही बघा, या संदर्भातही माननीय देवेंद्रजींनी आज आपलं म्हणजे वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणाले की या निवडणुकीमध्ये आमच्या म्हणजे सहयोगी पक्षातलं आमचा असलेला जो समन्वय आहे तो कुठेतरी कमी पडला आणि त्याचाही आम्हाला या निवडणुकीमध्ये या पद्धतीने फटका बसला असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर हा यापुढे विधानसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने आम्ही परस्परांमध्ये अधिक समन्वय कसा राहील आणि मग समन्वयातून मग चांगल्या पद्धतीने कशा मला विधानसभेच्या निवडणुका लढल्या जातील या पद्धतीचं वक्तव्य माननीय देवेंद्रजींनी केलेलं आहे. यातला अत्यंत म्हणजे फार सरळ आणि साधा असा अर्थ आहे की बघा, वेगळ्या पद्धतीचा कुठलेही अर्थ न काढता यात एवढंच आपण लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीचा हा पराभव झालेला जो आहे तो खरं म्हणजे देवेंद्रजींच्या अत्यंत जिव्हारी लागलेले आहे. एक संवेदनशील अशा पद्धतीचं नेतृत्व आहे. मनापासून त्यांना ठीक आहे हा जो पराभव झालेला आहे तो म्हणजे त्याच्यात माझा सुद्धा म्हणजे मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे, म्हणजे माझी सुद्धा जबाबदारी आहे, कारण माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका आपण सगळेजण आम्ही भारतीय जनता पार्टीने लढलेले आहे आणि ह्या संवेदनशील अशा नेत्यांनी म्हणून आपली भावना ही व्यक्त केलेली आहे. ठीक आहे गणेशजी, आपण असं वारंवार म्हणता आहात की हे संवेदनशील नेतृत्वाचं वक्तव्य आहे, एका बाजूला ते मान्यही करायला हवं, पण दुसऱ्या बाजूला त्यांनी जी सुरुवात केली आहे ती भविष्यातील अनेक गोष्टींचा संकेत देते. मला मकरंद मुळे आता आपण सांगा की देवेंद्र फडणवीस जर उपमुख्यमंत्री राहिले नाहीत तर जे सरकार आहे ते स्थिर असेल का? असं आहे की देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत एक नेहमी चर्चा होती, विशेषतः 2019 नंतर, म्हणजे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या 105 जागा आल्या आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार आलं नाही, तेव्हापासून अशी एक चर्चा आहे की केंद्रीय नेतृत्व हे देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचा प्रयत्न करतेय किंवा त्यांचं महत्व वाढू नये याच्याकरता प्रयत्न करतेय. तीच चर्चा त्यांना परत उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावलं त्यावेळी केली गेली आणि आताही काहीशी चर्चा अशी होती की उमेदवार ते निवडले गेले तर अनेक गोष्टी या काही वेळा नॅरेटिव्ह असतं, काही वेळा थोडंसं अर्धसत्य असतं, पण इतकं काही केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांना डावललंय असंही काही चित्र नाहीये. कारण उमेदवारी ज्या दिल्या गेलेल्या आहेत त्या देवेंद्र फडणवीसांना पुरेसा असह्य होता असं आपण म्हणू शकतो, ज्या प्रकारच्या उमेदवारांची नावं आहेत आणि चित्र आहेत. पण तरी सुद्धा आता देवेंद्र फडणवीसांना असं कुठेतरी वाटत असेल की निर्णयाचे अधिकार, अंतिम निर्णयाचे अधिकार मला द्या, जेव्हा मदत लागेल, जेव्हा मला सल्ला हवाय, जेव्हा कुठे मी कमी पडेल तेव्हा मी तुमच्याकडे येईल, असा कदाचित संदेश एक केंद्रीय नेतृत्वाला द्यायचा असू शकतो. हा दोन्ही अर्थाने आहे. जसा केंद्रीय नेतृत्वाला द्यायचा आहे तो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या सर्व केडरला इव्हन इथल्या सर्व स्तरावरच्या नेत्यांनाही द्यायचा असेल की विधानसभेच्या करता मी सक्षम आहे. आणि शेवटी असं आहे की आपण हे जरी सगळं म्हटलं की सामूहिक नेतृत्व, तरी शेवटी राजकीय पक्षाला एकमुखी एक नेता लागतो. तो नेता आपण होते फडणवीसांनी त्या सगळ्या 10 वर्षाच्या कालावधीत गेल्यात सिद्ध केलेला आहे. फडणवीसांच्या राजकीय क्षमता सिद्ध झालेल्या आहेत. असं आहे की चर्चेत आतापर्यंतची जी सगळी चर्चा झाली तर शरद पवारांचं जे महाराष्ट्रातलं स्थान आहे सर्व अर्थाने म्हणजे वय, राजकीय अनुभव आणि राजकीय चातुर्य त्याला देवेंद्र फडणवीस पुरेसे पुरून उरतील अशी एक चर्चा केली गेली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याकडे अशा सगळ्या क्षमता असताना सुद्धा आपल्या क्षमतांचा पुरेसा वापर होत नाहीये असं वाटणं आणि जे गणेश हाके म्हणले की पराभवही जिव्हारी लागलेला असो असं वाटणं, या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाला, आपल्या संघटनेला पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवून देण्याकरता आता तरी आपण उतरावं आणि त्या उतरताना उपमुख्यमंत्री पदाची जी जबाबदारी आहे त्याच्याऐवजी पूर्ण संघटनेची जबाबदारी असं, कारण मुळातच आता लक्षात घ्या की ठीक आहे आपल्याला वेळेच्या मर्यादेत उत्तर घ्यायची आहेत. मला पटकन आता आपण दिलेल्या वक्तव्यातले 2 संदर्भ घ्यायचे आहेत आणि आपल्या सोबत असलेल्या 2 स्वतंत्र व्यक्तींपर्यंत पोहोचायचे. आधी संजय ठाकूर यांच्यापर्यंत मी विश्लेषणाच्या निमित्तानं जातो आणि त्यानंतर गणेश हाकेंपर्यंत जाणार आहे. आधी संजय ठाकूर, आपण सांगावं, फडणवीस केंद्राला काही संकेत देऊ इच्छित आहेत का? देखिए, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र की राजनीति में एक बहुत ही दिलेर नेता हैं, ये कहने में कोई गलत बात नहीं होगी. देवेंद्र फडणवीस की आदत है कि पार्टी पे जब भी कोई तकलीफ आती है तो उसको आगे बढ़ के फेस करते हैं और अपने ऊपर लेते हैं. बहुत हद तक तो मैं यहां तक कहूंगा, जितना मैंने उनको रीड किया है, कि जिन निर्णयों में उन सहभागी नहीं होते हैं उसमें भी अगर कोई गलती हो जाए तो उसकी जिम्मेदारी ले लेते हैं आगे बढ़ के. देखिए, ये निश्चित तौर पे कहना पड़ेगा कि देवेंद्र फडणवीस को यह हार बिल्कुल अच्छी नहीं लगी होगी.
कैसे अच्छी लगेगी? जिस देवेंद्र फडणवीस ने इस महाराष्ट्र में 5 साल बेदाग तरीके से सत्ता का संचालन किया हो, जिस देवेंद्र फडणवीस ने पार्टी का नेतृत्व लीड करते हुए पूरे महाराष्ट्र को छान मारा हो, उसका अर्थ यह नहीं है कि बावनकुळे जी ने भी बहुत दौरे किए हैं, महाराष्ट्र की गली गली तक गए, लेकिन जो बाद की गणित बनाई गई उसमें क्यों चूक हो गई? उसमें अजीत पवार जी का जो निर्णय हुआ, वो निर्णय वाकई में भारतीय जनता को बड़ी पड़ गया है, जो भारतीय जनता पार्टी का कोई नेता स्वच्छंद रूप से स्वीकार नहीं कर पाएगा। ये उनकी अपनी मजबुरी है गठबंधन की। ठीक आहे, पण मग संजय जी एक छोटासा 30 सेकंदात उत्तर द्या, हे सगळं घडू शकतं याची कल्पना का नहीं आली? नहीं, देखिए ऐसा है कि अब देखिए, एक आप खाली महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में मत देखिए, अब देखिए ना उत्तर प्रदेश में जहां पे राम मंदिर बना जी, जहां पे इतना विकास हुआ, भारतीय जनता पार्टी ने इतना काम किया बनारस में आदरणीय नरेंद्र मोदी जी ने, जिसकी कल्पना नहीं की जा सकती है। लेकिन जातिगत राजनीति इतनी भारी पड़ गई राष्ट्रवाद की राजनीति के ऊपर कि आदरणीय नरेंद्र मोदी जी का जो लीड है वो 1.5 लाख के अंदर आ गया। तो कई बार ऐसी परिस्थितियां बन जाती है, एक जो झूठा प्रचार कि संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे, मुस्लिम ध्रुवीकरण हुआ, वो भारतीय जनता पार्टी के खिलाफ गया, उसका भी असर रहा। ठीक है, भारतीय सारे नेताओं को, कांग्रेस के स्वयं शरद पवार साहब को पता था कि संविधान कोई बदलने वाला नहीं है, संविधान बदला ही नहीं जा सकता है, संविधान बदलने का अधिकार ही किसी को नहीं है, यह सेटल निर्णय है सुप्रीम कोर्ट का। लेकिन राजनीति में अवसर का लाभ उठाया जाता है, इन नेताओं ने उसको इस तरह से प्रचारित किया और नीचे तक की जनता को यह समझाने में कामयाब हो गए, क्योंकि उनको सत्ता में वापसी करनी थी, अपना आधार बढ़ाना था, कामयाब हो गए। ठीक है, याच्यावर विद्याताईंचं एक उत्तर येत आहे। विद्याताई, थोडी चर्चा आउट ऑफ द फ्रेम जातीये, पण मी तुम्हाला विनंती करेन 1 मिनिटात आपली भूमिका मांडा कृपया। नाही, मला 1 मिनिटातच मांडायचंय की याची जी काही खापर फोडलं जाते ते देवेंद्र फडणवीसांवर फोडण्यापेक्षा केंद्र सरकारने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की गेल्या 10 वर्षात त्यांनी ज्या घोषणा केल्या त्याचा त्यांनी पाठपुरावा केलेला नाही हे, आणि दुसऱ्यांदा सत्तेचा गैरवापर इतका केलेला आहे की ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या धाडी या टाकल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकारविषयी, गृह खात्याविषयी खूप बोंबाबोंब झाली आणि याचा राग जनतेमध्ये होता की जो कोणी आपल्याला साथ देत नाही त्याला जेलमध्ये टाकायचं, हा संदेश अत्यंत वाईट गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची किंमत महाराष्ट्रात सुद्धा मोजायला लागलेली आहे। त्याच्यापेक्षा 10 वर्षात जर ज्या घोषणा केल्या त्याचा जर फॉलोअप केला असता, तशा प्रकारे जर पूर्ण केले असते तर एवढा फटका बसला नसता। तर त्याचं आत्मपरीक्षण केंद्र सरकारने सुद्धा केलं पाहिजे। आपण याच्यावर एकदा परत भेटूच। आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने सुरू असलेला विषय आहे। अगदी थोडक्यात कृपया 30 सेकंदात गणेश हाके सांगा, राज्यातलं सरकार स्थिर असणार आहे आणि कार्यकाळ पूर्ण करणार आहे की नाही? निश्चितपणे राज्यातलं सरकार स्थिर असेल, एवढंच नाही तर म्हणजे जसं 2020 मॅच मध्ये फार मोठ्या रन्स करण्याची संधी असते, तसं पुढच्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे निर्णय हे सरकार घेईल। अत्यंत तिन्ही म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा समन्वय आहे आणि तिघही अत्यंत महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि पुढे सुद्धा करणार आहेत। अगदी ठीक आहे, आपल्याला तुमच्याकडून उत्तर हवं होतं, ते अपेक्षित आता मिळालंय, त्याची नोंद आपण घेतो चर्चेत। तुर्तास या चर्चेला वेळेची मर्यादा आहे, आता आपण या चर्चेत इथंच थांबतोय। आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार।